नमस्कार, मी नीलम आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा डिजियाना केबल नेटवर्कवरून आमचं बातमीपत्र प्रसारित होत आहे। ॲक्ट 20 न्यूजच्या सर्व दर्शकांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या हेडलाईन्स। हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेते रस्त्यावर, नगर नाशिकवाल्यांचा अन्याय सहन न करण्याचा निर्धार। ओबीसीच्या अस्तित्वासाठी अन्न पाणी त्याग आंदोलन, मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीला धक्का नको। गरिबांच्या झोपड्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली हटवू देणार नाही, क्रांती संघटनेचा पवित्रा। पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील पैठणमध्ये कर्मचारी अधिकारी बोगस कामं करतात, विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषण। आता सविस्तर बातम्या। मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर नाशिक नगरचे लोक डल्ला मारत आहेत। न्यायालयाने समन्यायी पाणी वाटप करण्याचे आदेश देऊनही गोदावरी पाटबंधारे विभागाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मराठवाड्यासाठी पाणी सोडू देत नाही। मराठवाड्याची सध्याची परिस्थिती भीषण होत चाललेली असतानाही तिकडचे साखर सम्राट मराठवाड्याला तहानलेलाच ठेवू इच्छित आहे। या विरुद्ध आज येथील सर्व पक्षीय नेत्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी 2 ते 3 तास वर्दळीचा जालना रोड अडवून धरीत चक्काजाम केले। सकाळी 11 वाजल्यापासून जालना रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जोपर्यंत वरील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार या नेत्यांनी केलाय। मात्र नंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। दरम्यान काल खासगी कार्यक्रमाला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या प्रश्नावर विचारलं असता सोमवारी म्हणजे आज यावर काहीतरी तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिलं। चलेगी दादागिरी आज सहभागी होत आहेत। या ठिकाणी आमची विनंती आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री हे जोपर्यंत पाणी सोडणार असल्याची गॅरंटी देत नाही तोपर्यंत आपण कुणी या रस्ता रोको मधून उठायचं नाही हा निर्धार या ठिकाणी आपण करूयात। तयारी आहे का सगळ्यांची हे जरा एकदा सांगा। या पोलीस बांधवांना आमचं मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते आज सहभागी झालेले आहेत। दोस्तांनो, संपूर्ण मराठवाड्यामध्ये गंभीर दुष्काळाची परिस्थिती आहे। दरम्यान रास्ता रोको आंदोलनामुळे अनेक वाहनधारक अडकून पडले होते। काही आजारी व्यक्ती, महिला, मुलांची वाहतूक कोंडीमुळे ताळंबळ उडाली। पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी उभ्या वाहनांना मोकळी जागा करून देत परत मागे फिरवले। या आंदोलनामुळे वर्दळीचा जालना रोड बंद असल्यानं दुसऱ्या रस्त्याने वाहतूक वळवण्यात आली होती, पण त्या मार्गावरही काही वेळ ट्रॅफिक जाम झाली व वाहनधारकांना ताटकळत राहावं लागलं। 19-20 नोव्हेंबरच्या नंतर 25 नोव्हेंबरच्या नंतर पाणी सुटणार। या नदीचे पात्र सगळे कोरडे पडलेले हे 8 टीएमसी पाणी जे काय आता सुटलं जाणार, या 8 टीएमसी मधलं जायकवाडीमध्ये 2.5 ते 3 टीएमसी पाणी येणार आहे, ज्याने आपला भागच नाहीये। 15 ऑक्टोबरला पावसाळा चालू असताना ज्या आपण हिशोब करतो त्यावेळेस जर काही पाणी सोडलं तर पूर्ण 8 टीएमसी पाणी हे आपल्याकडे येतं। मला एकच सांगायचं की तुम्ही जे काही करताय पाणी वाटपाच्या संदर्भात, जायकवाडीचं पाणी वाटप करण्याच्या संदर्भातलं धोरण इतर ठिकाणी ऐकत असतील
मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे व तेही ओबीसी मधूनच देण्यात यावे या मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक मागणीमुळे आता ओबीसींपुढेही अस्तित्वाच्या लढाईचा व ओबीसीच्या स्वाभिमानाचा प्रश्न उभा राहिला असून त्यासाठी आजपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्न पाणी त्याग उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। ओबीसींच्या काही प्रमुख मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक धनराज गुट्टे यांनी अन्न पाणी त्याग उपोषण सुरू केले आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का लागू देऊ नये यासह इतरही अनेक मागण्यांसाठी हे अन्न पाणी त्याग उपोषण करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। समाज हा भूमिहीन आहे, गरीब आहे, कष्टकरी आहे, काबाड कष्ट करणारा आहे, मोलमजुरी करून जीवन जगणार आहे आणि एका ओबीसी संवर्गामध्ये जवळपास 350 ते 450 जाती येतात। आमच्याच ताटात वाढलेला आम्हाला पुरत नाही आहे, त्यामुळे आमच्या ताटातलं कोणी ओरबडून घ्यायचं प्रयत्न करू नये। मराठा समाजाला पाहिजे तेवढं सेपरेट आरक्षण द्यावं आणि सेपरेट आरक्षण दिलं तर ते त्यांना जास्त मिळणार आहे। त्यामुळे राज्य सरकारने चालू केलेलं सरसगट यांची जी मागणी आहे ही सगळी बंद करावी आणि अशा पद्धतीचं कुठलंही आरक्षण त्यांना देऊ नये, अन्यथा राज्यातला ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। ॲक्च्युली रस्त्यावर उतरलेला आहे। राज्य सरकार समाजामध्ये भांडणं लावत आहे असं तुम्हाला वाटतंय? राज्य सरकार समाजात भांडणं लावत नाहीये, पण या ठिकाणी ह्या ज्या मागण्या आहेत त्या चुकीच्या होत आहेत आणि चुकीच्या मागण्या केल्यामुळे ओबीसी हे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 54% ओबीसी आहेत आणि या 54% ओबीसीमध्ये आता द्वेष निर्माण झाला आहे, संताप निर्माण झाला आहे आणि या संतापाची लाट आल्यानंतर नक्कीच कायदा सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही। ओबीसीचा एक मेळावा झाला आहे तर राज्याचं राजकारण तापून निघालं आहे। उद्या 26 तारखेला हिंगोलीला मेळावा होतोय, विविध राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्या मेळावे होत आहेत। ओबीसी पेटला आहे, ओबीसी रस्त्यावर उतरला आहे, त्यामुळे राज्यामध्ये सरकार तेढ निर्माण करत नाही तर लोक या ठिकाणी चुकीच्या मागण्या करून तेढ निर्माण करत आहे। पंकजाताई मुंडे सुद्धा सहभागी झालेले दिसतील, त्यामुळे याचा काही गैरअर्थ काढणं बरोबर नाही। आपण पंतप्रधानांचे आणि सगळ्या ओबीसी नेत्यांचे फोटो लावताय आणि त्यांच्याचकडे आरक्षणाचा मुद्दा हा रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजवत नाही। त्यामुळे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे तेली समाजाचे आहेत, ते सुद्धा स्वतः एक ओबीसी आहेत। भुजबळ साहेब ओबीसी आहेत, मुंडे साहेब ओबीसी आहेत, वसंतराव नाईक साहेब ओबीसी आहेत, या ठिकाणी अहिल्यादेवी असतील, या सगळेजण या ठिकाणी ओबीसीचं दैवत आहेत, प्रेरणास्थान आहेत, ऊर्जा स्रोत आहेत आणि यांच्या माध्यमातून यांच्याकडेच आपल्याला मागण्या मानून घ्यायच्या आहेत। हे सुद्धा ओबीसी आहेत, त्यामुळे सर्वपक्षीय उपोषण असल्यामुळं या ठिकाणी माझ्यासोबतचे पदाधिकारी हे सर्व पक्षात काम करतात। त्यामुळे आम्ही सर्वजण ओबीसीच्या न्याय हक्कासाठी, अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईसाठी अन्न पाणी त्याग करून या उपोषणाला उतरलेलं आहोत। तर मराठा आरक्षणाचं आंदोलन भरकटलं आहे असं आपल्याला वाटतंय का? चुकीच्या मागण्या केलेल्या आहेत जरांगे पाटीलनी, त्यामुळं आंदोलन नक्कीच भरकटलं आहे असं मला वाटतं। पण शपथ घेताना असं सांगत असतो की मी सर्वांसाठी काम करतोय आणि तुम्ही म्हणताय बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेता आणि मराठा समाजाला आरक्षण देता याची तुम्ही घोषणा करता, परंतु त्याच ठिकाणी तुम्ही ओबीसी समाजाला विसरता। ही सर्वात मोठी शोकांतिका आमची आहे की मुख्यमंत्री फक्त आणि फक्त एका समाजाकडे पाहताय, ओबीसी समाजाकडे तुम्ही कधी पाहणार आहेत? तुम्ही म्हणता जनता मायबाप आहे, मग जनता मायबाप आहे तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। ओबीसीकडे मुख्यमंत्रीच लक्ष देत नाही तर बाकीचे कोणी लक्ष देणार? आम्ही राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्याकडे दाद मागायची नाही तर मग कुणाकडे मागायची? कुणबी प्रमाणपत्र देण्याचं 2005चा ठराव आहे, ते आताच त्याचा हे उपपाव कशासाठी करण्यात येतं? आता बघा, काही गोष्टी कशा आहेत राजकीयदृष्ट्या प्रेरित झालेल्या आहेत। कुणबी प्रमाणपत्र सगळ्या नोंदी सापडत आहेत, नोंदी आजच का सापडत आहेत या विषयात मला पडायचं नाही आहे। नोंदी कधीच्या होत्या, त्या कशामुळं आता सापडत आहेत, हा सगळा बघण्याचा दृष्टिकोन, हे सगळं बघण्याचा भाग सरकारचा आहे। सरकारने या तपासणी करावी, त्या कितपत योग्य आहेत, त्या कितपत व्हॅलिड आहेत आणि त्यानंतरच प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे। मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही आमची भूमिका कधीच नव्हती आणि यापुढेही नसेल। फक्त एवढं आहे, तुम्हाला 16% हवं। कुणबीच्या ज्या नोंदी आहेत त्या काही अल्पसंख्याक समाजाच्याही आढळत आहेत, जसं काही जैन असतील, मारवाडी असतील, गुजराती असतील, यांच्याही सापडत आहे। मग यांनाही कुणबीमधून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे? तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं आहे। जर समजा कुणबी या शब्दाखाली जर तुम्हाला जर प्रमाणपत्र हवं असेल तर मग आता जशी कागदपत्र निघत जातील तसं प्रत्येक समाजाचं, आता कुणबी ही जात आहे, त्यामुळे तिथं जे आलंय त्या प्रत्येक प्रमाणपत्रामध्ये जे येईल त्यानुसार तुम्हाला तसंच राज्य सरकार। औरंगाबाद हायकोर्टाने असं सांगितलं कुणबी ही जातच नाही आहे, आमच्याजवळ त्याचे पुरावे आहेत। औरंगाबाद हायकोर्टानं काय? औरंगाबाद हायकोर्टाने एका निर्णयात असं सांगितलं कुणबी ही जात नव्हे। आता ज्यावेळी कुणबी समाजाला विदर्भामध्ये आरक्षण आहे, खानदेशमध्ये आरक्षण आहे, कुणबींना ओबीसीमध्ये दिलं आहे, मराठवाड्यामध्ये नाही आहे, तर कुणबी ही जात निहाय जर विचार केला तर त्यांना जर ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना आरक्षण तर सरकारला द्यावे लागेल। धन्यवाद सर। आपलं नाव? चैतन्य जायभाय। गोरगरीब लोकांची घरं पाडून त्यांच्या राहत्या जागेवर बिल्डरांच्या माध्यमातून घरे बांधून मूळ कब्जेदारांना बेघर करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप क्रांती संघटनेनं केला आहे। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज
क्रांती संघटनेनं प्रचंड धरणे आंदोलन केलं। प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करण्याच्या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही आणि प्रधानमंत्री आवास योजनेची घरं बांधायचीच तर ती मोकळ्या जागा पाहून त्यावर बांधा अशी संघटनेची मागणी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी ॲक्ट 20 न्यूजशी बोलताना सांगितलं। सरकारचं काम या ठिकाणी चालू आहे। प्रधानमंत्री आवास योजना राबवायची तर औरंगाबादमध्ये लागल तेवढी जागा आहे, परंतु यांच्या डोळ्यामध्ये जर काही फलक असेल सर काय मागण्या आहेत? आज आपण धरणे आंदोलन करत आहात, काय मागण्या आहेत? प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जे शहरामध्ये चालू झालेलं आहे, या आवास योजनेच्या माध्यमातून महानगरपालिकेने औरंगाबादतील 4 वसाहती ॲक्वायर केलेल्या आहेत। त्यामध्ये पडेगाव, तिसगाव, हरसूल आणि सुंदरवाडी या ठिकाणी आधीपासूनच गोरगरीब, कष्टकरी, मागासवर्गीय, दलित लोकांच्या वसाहती 30 ते 40 वर्षापासून आहेत। त्यांची संख्या हजारोमध्ये आहे। औरंगाबाद शहरामध्ये शेकडो एकर जमिनी या ओपन पडलेल्या असूनसुद्धा त्या ठिकाणी शासनाने ॲक्विजिशन न करता फक्त या कष्टकरी, मागासवर्गीय, दलित लोकांच्या वसाहतीच ॲक्वायर केल्या आहे। म्हणजे या ठिकाणचं जे महानगरपालिका आयुक्त असतील यांचं जे धोरण आहे ते जातीयवादी आहे असं या ठिकाणी आम्हाला दिसून येते। कारण त्यांनी जर या ठिकाणी ॲक्विजिशन करायचं होतं तर ह्या लोकांच्या पुनर्वसनाचा विचार करायला पाहिजे होता। तसेच या ठिकाणी शुक्रवारी एका शिष्टमंडळाने प्रशासकांची भेट घेतली। त्यांनी त्यांना असं आश्वासन दिलं आहे का जिथे जिथे वसाहत नाही तिथे आम्ही हा प्रोजेक्ट राबवतो। त्यांना आश्वासन कसं दिलं, काय दिलं हे माझ्यापर्यंत काही माहिती पोहोचलेली नाही आणि कोणतं शिष्टमंडळ गेलं होतं तेही मला माहीत नाही। मग जिथे वसाहती नाही आणि त्या ठिकाणी टेंडर झाले म्हणजे अशी दुटप्पी जर आयुक्ताने हे स्टेटमेंट केलं असेल तर आयुक्त दिशाभूल करत आहेत। कारण ह्या 4 वसाहतीमध्ये टेंडर झालेले आहेत, त्या बिल्डर लोकांचे नावही समोर आलेले आहेत, ते पेपरलाही हायलाईट झालेले आहेत आणि आता आयुक्त असं कसं म्हणतील की आम्ही जिथं वसाहती आहे तिथं करणार नाही म्हणून। अरे त्या मोकळ्या भूखंडावरच आम्ही घरकुलाचे बांधकाम करणार आहोत असं त्यांनी परवाच्या दिवशी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे। आणि त्या घरांची जी किंमत आहे ती 9.25 लाख रुपये त्यांनी निर्धारित केलेली आहे। त्यातले 2.5 लाख रुपये पंतप्रधान निधीचे त्याच्यातून पुन्हा कमी होणार आहेत। याबाबत तुम्ही 13.5 लाख कोणत्या हिशोबाने मागताय? प्रधानमंत्री आवास योजनेची किंमत आज गुगलवरही सर्च केलं तर 13 लाख रुपये, त्यापैकी 2.5 लाख रुपये त्यामध्ये सबसिडी आहे। आणि जर तो लेबर क्लासमध्ये येत असेल, त्याच्याकडे लेबरचं रजिस्ट्रेशन जर असेल तर लेबर ऑफिसकडनं त्याला काही पैसे मिळतात। असं दोन्हीची सबसिडी मिळून 9.5 लाखापर्यंत मूळ किंमत जाते। मूळ किमतीमधून पैसे कमी होऊन 9.25 लाख रुपये उरतात, असं त्याचं क्लेरिफिकेशन आहे। आणि यांनी जे सांगितलं आहे हे फक्त लोकांना असं वाटावं की मी किंमत कमी केली आहे असं ह्या नागरिकांचा समज व्हावा आणि माझ्या योजनेमध्ये त्यांनी सहभागी होऊन स्वतःचं घर त्यांच्या ताब्यात द्यावं। त्यानंतर जर या लोकांचं कर्ज प्रकरण झालं नाही किंवा काही झालं नाही तर यांना हेच सांगणार की तुमचं तर आम्ही सगळं करून द्यायला तयार होतो, पण तुमचं कर्ज प्रकरण न झाल्यामुळं आज आम्हाला हे काही करता येत नाही म्हणून नाविलाज आहे आणि पुनर्वसनाचा विचार आम्ही नंतर करू। अशा पद्धतीचे आजपर्यंत खूप पद्धतीने या लोकांनी शोषण केलेलं आहे। त्यामुळं आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत की ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे त्या ठिकाणी तुम्ही निर्णय हा बदलून टाकावा आणि ही योजना इतरत्र राबवा। जर प्रशासकांनी जिथे लोकवस्ती आहे हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेते रस्त्यावर, नगर नाशिकवाल्यांचा अन्याय सहन न करण्याचा निर्धार। ओबीसीच्या अस्तित्वासाठी अन्न पाणी त्याग आंदोलन, मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीला धक्का नको। गरिबांच्या झोपड्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली हटवू देणार नाही, क्रांती संघटनेचा पवित्रा। पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील पैठणमध्ये कर्मचारी अधिकारी बोगस कामं करतात, विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषण। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कंत्राटी अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान समायोजन कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं। कंत्राटी अधिकारी कर्मचारी थेट समायोजन संबंधाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी
आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे। आतापर्यंत सर्व मंत्री, मुख्यमंत्री यांना फक्त आश्वासन दिलं असून आम्हाला कोर्टाने सांगून सुद्धा समायोजन केलेले नसल्याचं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितलं। काही महिला आपल्या लहान मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। झाले 15 वर्ष होऊन गेले तरी सरकारने आमचा विचार न करता आता भरती काढलेली आणि आमचं काही जणांचं एज बार सुद्धा झालेलं आहे की आम्ही फॉर्म सुद्धा भरू शकत नाही आणि परीक्षा सुद्धा देऊ शकत नाही। आम्ही आमचा आयुष्याचा इतका काळ आरोग्य खात्याला दिलेला आहे आणि तरीही सरकारने आमचा कुठलाही विचार न करता ही भरती जी काढलेली आहे त्याच्यासाठी आमचं एक मागणं आहे की आम्हाला आमचं समायोजन झालं पाहिजे। आमचा इतक्या वर्षाचा जो आम्ही सेवा दिलेली आहे त्याचा विचार करावा सरकारने। आमचं जे वय मर्यादा आम्ही ओलांडलेली आहे, आम्ही परीक्षा देऊ शकत नाही, आम्ही फॉर्म भरू शकत नाही, तोही सरकारने विचार करावा। आम्ही तुटपुंजा पगारीवर 10-10.5 हजारावर काम केलेलं आहे। आत्ता 2 वर्षापूर्वी आमचा पगार 20 झालेला आहे आणि इतक्या कमी पगारात इतक्या महागाईच्या काळातही आम्ही काम केलेलं आहे की ह्या आशेने की आमचं कुठंतरी समायोजन होईल, सरकार आमचं विचार करत आणि याबाबत तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोललात का? संबंधित मंत्र्यांशी तुमचा पत्रव्यवहार झाला, त्यांना भेटलात का? वारंवार ही लढाई खूप वर्षापासून सुरू आहे आणि वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केलेले, वेळोवेळी आम्ही निदर्शनं केलेले आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आमचा विचार तुम्ही करावा। त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। कोर्टातसुद्धा आम्ही गेलो, कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे की यांचं 10 वर्ष ज्यांचे झालेले आहेत त्यांचं तुम्ही समायोजन करा। तरीही सरकार इतकं उदासीन आहे की ते कुठलाही विचार करत नाही। याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपले काही बोलणे झालंय? हो, वारंवार झालेलं आहे आणि 30-31 तारखेला आझाद मैदानावर आमचं तिथं आंदोलन होतं तर तिथंही तानाजी सावंत साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं, आश्वासन दिलं की लवकरच तुमचं काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरच ते मार्गी लागेल, पण अद्यापपर्यंत ते झालेलं नाही। माननीय न्यायालयाने जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये अनेक सरकारी कार्यालयात अधिकारी कर्मचारी बोगस कामं करीत असून त्यांना कुणाचाच धाक असल्याचं दिसत नाही। आज या विरुद्ध विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वेगवेगळे आंदोलन सुरू झालं। सार्वजनिक बांधकाम उपविभाग पैठण येथील बोगस घरभाडे भत्ता घेणारे उपविभागीय अभियंता VS ठोंबरे, अभियंता LG तनपुरे, सहाय्यक अभियंता VT सानप, सहाय्यक अभियंता DS तारू, सहाय्यक अभियंता GS म्हस्के यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी हे सरकारचा बोगस घरभाडे भत्ता घेत असून ते मुख्यालयात राहत नाहीत, तरी सुद्धा घरभाडे भत्ता घेत असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जितेंद्र यांच्या विरोधात आमरण उपोषणास सुरुवात झाली। रघुराज क्षीरसागर हेही माझ्यासोबत या अन्यायाविरुद्ध लढाया आणि जे काही समजा भ्रष्टाचार तिथं पैठणमध्ये वारंवार होत आहे अशा मिळून माझे इतर पक्षाचे मित्र रवी भाऊ क्षीरसागर हे पण माझ्यासोबत या आमरण उपोषणात सहभागी झालेले आहेत। पैठण येथील माहिती अधिकार कार्यकर्ता मिलिंद साहेबराव बनकर यांनी पैठण नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या बोगसगिरीच्या विरोधात उपोषणास सुरुवात केली असून या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची त्यांची मागणी आहे। पैठण नगर परिषदेतील अभियंता पंकज पवार व लेखापरीक्षक फिरोज खान, शेरखान पठाण हे मुख्यालयात न राहता बोगस बिले देऊन घरभाडे उचलतात, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे। बातमीपत्राच्या शेवटी पाहूया पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेते रस्त्यावर, नगर नाशिकवाल्यांचा अन्याय सहन न करण्याचा निर्धार. ओबीसीच्या अस्तित्वासाठी अन्न पाणी त्याग आंदोलन, मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीला धक्का नको. गरिबांच्या झोपड्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली हटवू देणार नाही, क्रांती संघटनेचा पवित्रा. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील पैठणमध्ये कर्मचारी अधिकारी बोगस कामं करतात, विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषण. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटू @20 न्यूजच्या पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.